नमस्कार. आजची रेसिपी आहे अशी जी चव आणि आरोग्य दोन्ही जपते. गोडही खायचं आहे, हेल्दी राहायचं आहे. फायबर, आयर्न आणि नैसर्गिक गोडवा असलेली ही रेसिपी मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि हेल्दी आहार घेणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता करूयात मग सुरुवात. त्यासाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात बघूया. ज्वारीचं पीठ, खारीक पावडर, खजूर, साजूक तूप, दूध, काजू, बदाम, पिस्ता, रवा, सुंठ पावडर. आजच्या रेसिपीमध्ये बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत. लागणारं साहित्याचं प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गॅसवर मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेते. यामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट थोडे परतून घेऊया. इथे मी 1 चमचा तुकडा केलेले काजू आणि 1 चमचा तुकडा केलेले बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला हवे त्या प्रमाणात कमी अधिक घेऊ शकता. गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे हलके परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्सचा आपला इथे हलका रंग बदललेला आहे. त्यांना मी आता भांड्यामध्ये काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी आणखी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आजच्या रेसिपीसाठी आपण पाव वाटी तूप वापरणार आहोत. पण ते सगळं आपल्याला एकदम वापरायचं नाही, लागेल तसं ॲड करायचं. तूप आपलं इथे हलकं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी घालून घेते 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यातच ॲड करते 1 चमचा बारीक रवा. ज्वारीचं पीठ आपल्याला त्याचा हलका रंग बदलेपर्यंत तुपावर छान परतून घ्यायचं आहे. इथे ज्वारीचं पीठ परतताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. गॅसची फ्लेम फुल राहिली तर आपलं पीठ जळेल. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे काम करायचं आहे. आजच्या रेसिपीसाठी आपण जे साहित्य वापरलं आहे ते मोजण्यासाठी मी वाटीचं प्रमाण सेट केलं आहे. ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने मी पुढील सर्व मापं घेतलेली आहेत. आजच्या रेसिपीमध्ये आपण हलव्याला गोडवा आणण्यासाठी साखरेचा वापर नाही करणार. त्याऐवजी आपण वापर करतोय खारीक पावडर आणि खजूर. तुम्ही इथे पूर्ण खारीक पावडर वापरू शकता किंवा पूर्ण खजूरचा देखील वापर करू शकता. ते नसेल वापरायचं तर गूळ किंवा साखरेचा देखील वापर करू शकता. एका बाजूला मी पातेलीमध्ये दूध गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. तर इथे महत्त्वाची टीप, आपण हलवा कुठलाही बनवत असो तुम्ही दुधाचा वापर करा किंवा पाण्याचा गरम करूनच वापरा. पीठ आपलं छान भाजत आलं. याचा एक हलका घमघमाट सुटला आहे. थोडासा वेळ लागेल. इथे एक 5 ते 6 मिनटं पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. इथे आपण अर्धी वाटी खजूर आणि अर्धी वाटी खारीक पावडर वापरणार आहोत. खारीकमध्ये लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखी खनिजे असतात. ज्वारी आपलं मिलेट असल्यामुळे फायबर आणि विविध खनिजांचा स्रोत असतो. ज्वारी, खारीक व खजूरमधील कार्बोहायड्रेट्समुळे ऊर्जा मिळते. फायबरचा स्रोत असल्यामुळे पचनास मदत होते. बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं. पीठ आपलं भाजून झालेलं आहे हे कसं ओळखायचं? त्याचा रंग बदलतो आणि छान सुगंध दरवळायला लागतो, घमघमाट सुटायला लागतो, म्हणजे समजायचं की आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालून घेणार आहोत 2 वाटी गरम दूध. तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी असं देखील वापर करू शकता किंवा पूर्ण पाण्याचा देखील वापर करू शकता, पण ते गरम केलेलं असावं. मी इथे 1 वाटी ज्वारीचा पिठाचा वापर केलेला म्हणून 2 वाटी दुधाचा वापर करते. दूध घालताना हळूहळू घाला. आपण एकदा हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी ॲड करते खजूरचे तुकडे अर्धी वाटी. तुम्ही खजूर मिक्सरला लावून बारीक पेस्ट देखील करू शकता, पण मी यामध्ये तुकडेच घातले. यामध्ये खजूर घालून आपण 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे. आता यात घालून घेऊयात खारीक पावडर, ती देखील अर्धी वाटी. खारीक पावडर घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनटं फक्त मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. खारीक पावडर आपण उशिरा घालण्याचं कारण काय? खारीक पावडरमधले जे पोषक घटक आहेत ना ते आपल्या हलव्या किंवा शिऱ्यामध्ये टिकून राहावेत, म्हणून आपण तिला लास्टला घातली. 1-1.5 मिनटं हलवा परतणार आणि मग गॅस घालवून देऊयात. तर यामध्ये आपण घालून घेऊयात तुपात परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स, थोडेसे वरून टाकायसाठी ठेवले. पुन्हा हे मिक्स करूया. यामध्ये ॲड करते मी पाव चमचा सुंठ पावडर,
पाव चमचा वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार कमी अधिक घेऊ शकता. आहे की नाही मग आपली आजची रेसिपी चव आणि आरोग्याचा सुंदर मिलाप म्हणजे ज्वारीचा हलवा. साखरेशिवाय नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकतेने भरलेला. जर तुम्हाला अशा छान छान वैविध्यपूर्ण रेसिपीज बघायच्या असतील, बघायला आवडत असतील तर आसनाच किचनच्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपलं सुंठ पावडर, वेलची पावडर घालून देखील हे छान मिक्स झालेलं आहे. या स्टेजला मी गॅस घालवून देते आणि 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून देते. तयार आहे आपला चव आणि आरोग्याचा सुंदर मिलाप असलेला ज्वारीचा हलवा. साखरेशिवाय नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकतेने भरलेला. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट्समध्ये कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आसनात किचनचे व्हिडिओज बघत राहा.